ओम काळेश्वरी, मी गुरुवर्य पृथ्वीराज दादा तोडकर, राहायला पुणे वडगाव शिरी. तर आपल्या दरबारामध्ये भरपूर जण येतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. तर आपण प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसंच काही जणांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण त्यांना आई काळूबाईचा 11 मंगळवाराचे उपास करायला सांगतो, 11 मंगळवाराचं व्रत करायला सांगतो. तर त्या व्रताची पूजा कशी मांडायची हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यासाठी आपण आज माहितीचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर आई काळूबाईच्या 11 मंगळवाराचं व्रत करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आई काळूबाईच्या डोंगरावरती जाऊन मांढर देवीला जाऊन तिथं सकाळी अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर तुम्ही आई साहेबांचं दर्शन घ्यायचंय. तिथं तुम्हाला पुजाऱ्याच्या हातून एक नारळ दिला जाईल. तो नारळ घरी आणायचा आहे. तो नारळ घरी आल्यानंतर 3 दिवस पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि मग पाण्यातून काढून तुम्ही त्याला देवाऱ्यावरती पूजू शकता. त्याच्यानंतर जो पहिला मंगळवार येईल त्या मंगळवारपासून तुम्हाला उपवास धरायला चालू करायचे. तसंच सर्वात प्रथम आता आपण पूजा कशी मांडायची हे पाहून घेऊया. पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे हा आपण काळूबाईच्या डोंगरावरनं नारळ आणलेला हा तो नारळ आहे. एक अशी तांब्याची कळशी घेतली आहे. त्या कळशीमध्ये पूर्ण आपण पाणी भरून घ्यायचंय. पाणी हे ताजं भरलेलं असावं, शिळं पाणी घ्यायचं नाहीये. तसेच हे आपण अख्खे तांदूळ घेतलेत, 11 लिंब घेतलेत. लिंबाला असे कुंकाचे गंध लावून घ्यायचे आहेत. तसंच इथं आपण खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत 11. इथं 11 बदाम घेतलेत, 11 सुपाऱ्या घेतल्यात, 11 हळकुंड घेतलेले आणि तसंच 11 आपण इथं खारका घेतलेले आहेत. हळदी कुंकू घेतलेला आहे. तसंच इथं आपण पानं घेतलेले आहेत. ह्या पूजेला पानं भरपूर लागतात म्हणून पानं घ्यायची आहेत. तसंच आपण आईसाहेबांची पूजा मांडून झाल्यानंतर आई साहेबांना वटी ठेवण्यासाठी ही पूर्ण वटी घेतली आहे. वटीमध्ये एक साडी, तांदूळ, खारीक, खोबरं, लवंग, जायफळ, सुपारी, हळकुंड, बदाम हे सगळं घ्यायचं आहे. तसंच एक नारळ घ्यायचा आहे, 2 पानं, पानावरती सुपारी, तांदूळ आणि एक लिंबू घ्यायचंय. एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे. तसंच एक आई काळूबाईचा फोटो घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा फोटो हा गाभाऱ्यातला असला तरी चालेल किंवा आई काळूबाईचा जो प्रतिमेतला फोटो आहे तो घेतला तरी चालेल, पण फोटो असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण मागं फोटो उभा करून घेणार आहोत. त्या फोटोच्या पुढं एक पाट घेतलाय. पाटावरती हिरव्या रंगाचा पीस हातरून घ्यायचा आहे. पीस हातरून झाल्यानंतर पिसावरती मध्यभागी हळदी कुंकू वाहून घ्यायचंय. आई काळूबाईच्या नावानं, चांग भलं नावाने आई साहेबांची गर्जना करून तिथं हे तांदूळ ओतून घ्यायचे आहेत. संपूर्ण तांदूळ एकाच जागेवर ओतायचे. हे पहा, अशा पद्धतीने तांदूळ ओतल्यानंतर हे असं चक्र करून घ्यायचं आहे. याच्यावरती आई साहेबांचा कलश आपण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपण तांदळाचं चक्र करून घेतलं आहे. त्या चक्रावरती हळदी कुंकू अर्पण करून जे काय आपण आई साहेबांसाठी कलश करण्यासाठी जे काही तांब्याचा गडवा घेऊन त्यामध्ये पाणी घेतलं आहे तो कलश तर ठेवून घ्यायचा आहे मध्यभागी. कलश ठेवल्यानंतर कलशामध्ये सर्वात प्रथम हळद, कुंकू आणि थोडेसे अशा अख्खे तांदूळ घ्यायचे. ज्या कारणासाठी तुम्ही आई साहेबांचे 11 मंगळवाराचं व्रत करत आहात ते कारण हे तांदूळ हातामध्ये घ्यायचे आणि ते कारण मनातल्या मनात आई साहेबांना सांगून आई साहेबांना घारानं घालून हे तांदूळ आतमध्ये सोडायचे आहेत. काळूबाईच्या नावानं चांग भले, बोल मांढरच्या काळीचं चांग भले. अशा पद्धतीने कलश ठेवून घेतल्यानंतर त्या कलशाला सर्वप्रथम 5 पानं लावून घ्यायची आहेत. नागिनीचे पानं घ्यायचे आणि पानं असे मधून पानांना बिळ पडलेले नाही पाहिजेत. पानं हे पूर्ण पाहिजे. ते पहा, अशा पद्धतीने पानं घेऊन आपण पानं ठेवून घेणार आहोत. 5 पानं कलशाला लावून घ्यायचे. तसंच हा काळूबाईच्या डोंगरावरून आपण नारळ आणलेला आहे. त्याला हळदी कुंकाचा मळवळ भरून घ्यायचा आहे आणि हा नारळ ठेवून घ्यायचा आहे कलशावरती. बोल मांढरच्या काळीचं चांग भले. आपण कलश ठेवून घेतला आहे. कलशाला आपण
हार वगैरे हे जे तगरचं असतं ते आपण घालून घेतलंय. तुमच्या इच्छेनं तुम्हाला जसा हार घालायचा आहे किंवा वेणी लावायची आहे, काही जरी नसेल, साधं तुम्ही एक फुल जरी ठेवलं तरी आधी माझ्या आदिशक्ती तुमचे व्रत मान्य करून घेईन. असं काही गरजेचं नाहीये की तुम्ही काय ठेवलंच पाहिजे. तुमच्या इच्छेनं तुम्ही काय ठेवायचे ते ठेवू शकता. तर हे पहा, इथं आपण 22 पानं घेतलेले आहेत. तर इथं 11 विडे ठेवायचे. प्रत्येक विड्यामध्ये 2 पानं घ्यायचे. तर अशी 2 पानं घेऊन सर्वात प्रथम उजव्या हाताने चालू करायचे. इथं एक ठेवला. तसंच इथं पुढं 7 जागेवरती विडे ठेवायचे आहेत. तर मग प्रत्येक विड्यामध्ये डबल पान घ्यायचे. तर इथं 7 ठिकाणी आपण पानं ठेवून घेतलेले आहेत. तसंच इथं मागच्या बाजूला देखील इथं 2 ठिकाणी आणि ह्या ठिकाणी 2 जागेवर पानं ठेवून घ्यायचे. इथं आपण 11 पानाचे डबल पानं ठेवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत. तांदूळ अख्खे असले पाहिजेत. 11 जागेवर तांदूळ, प्रत्येक विड्यावर तांदूळ ठेवून घ्यायचे. तसंच प्रत्येक ठिकाणी 11 सुपाऱ्या घेऊन प्रत्येक ठिकाणी एक सुपारी ठेवून घ्यायची आहे. सुपारी सरळ करून ठेवायची आहे तांदळावर. तसंच 11 अख्खे बदाम घेतले आहेत. ते बदाम तुम्हाला देवाचं जे पूजेचं सामानाचं दुकान असतं तिथे तुम्हाला मिळून जातील. प्रत्येक विड्यावरती एक बदाम ठेवून घ्यायचा आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. असं काही नाहीये की कोणीतरी सांगितलं म्हणूनच तुम्ही 11 मंगळवाराचं व्रत करावं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सुद्धा हे व्रत करून आई काळूबाईला प्रसन्न करून घेऊ शकता. खोबरं ठेवून झाल्यानंतर इथं आपण खारका घेतलेले आहेत. ते देखील 11 घेऊन प्रत्येक विड्यावरती असं डेट, देवीच्या जो माग आपण फोटो ठेवलाय त्याच्याकडे डेट आलं पाहिजे ना, अशा पद्धतीने खाली ठेवून घ्यायची. प्रत्येक विड्यावरती एक खारपूर ठेवून घ्यायचे. ठेवून झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण ज्या लिंबांना कुंकाचा हे लावून घेतलं होतं कुंकू, प्रत्येक ठिकाणी एक लिंबू ठेवून घ्यायचे आणि लिंबाचा डेट वरच्या बाजूला करायचं. लिंब ठेवताना मागच्या बाजूला लिंब ठेवायचे, त्याच्या पुढे वटी पाहिजे. इथं तुम्ही खोबऱ्याच्या वाट्या अख्ख्या पण घेऊ शकता. जर नसतील तर तुम्ही असे खोबऱ्याचे तुकडे घेतले तरी चालेल. 11 लिंब ठेवून घ्यायचे. याची डेट वरच्या बाजूला पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. इथं आपण 11 गुलाबाची फुलं घेतलीत. तुम्हाला
तुमच्या इच्छेनं जे काही फुलं घ्यायची त्या 11 प्रमाणामध्ये घेऊन इथं ठेवून घ्यायचे आहेत. पुढं प्रत्येक पानावरती एक एक फूल ठेवायचे. कोणतंही फूल ठेवून घेऊ शकता. अशा पद्धतीने 11 फुलं ठेवून घेतले. आपण एक फुल इथं मागं फोटोच्या पुढे देखील ठेवून घेणार आहोत. तसंच इथं काही तुम्हाला सजवायचं असेल तेवढं सजवून घेऊ शकता. आता प्रत्येक विड्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे. हळदी कुंकू वाहताना मनातल्या मनात आईसाहेबांच्या नावाने आईसाहेबांचं नामस्मरण करायचं आहे. तसंच जो आपण मागं फोटो ठेवलाय त्या फोटोला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. थोडेसे अक्षता वाहून घ्यायच्या आहेत फोटोवरती, कलशावरती. तसंच या पूजेला तुम्ही उपवास धरायचा असतो. दर मंगळवारी तुम्ही जो उपवास धराल त्या दिवशी ही पूजा मांडायची. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलली जाते. पूजा उचलताना तुम्ही सगळं इथून उचलायचं. कलश खाली घ्यायचा, कलशावरचा नारळ काढायचा, तो नारळ पाण्याने धुवायचा, परत मळवट भरून नारळावरती ठेवायचा आणि 8 दिवस नारळ तसाच ठेवायचा. परत तुम्ही काय नारळ हलवायचा नाही. परत तुम्ही दर पुढच्या मंगळवारी जेव्हा पूजा मांडायला बसणार आहात तेव्हा नारळ धुवून वगैरे मळवट भरून आतलं पाणी बदलून घ्यायचं. परत पुढच्या मंगळवारपर्यंत काही पाणी बदलायचं नाही. तसंच आता सकाळी बुधवारी सकाळी पूजा उचलताना ह्याच्यातली ही जी लिंब आणि ही जी पानं आहेत ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. आणि आपण जे वटीचं सामान म्हणजे खारीक, खोबरं, परत बदाम आणि हळकुंड हे जे आपण घेतलंय, सुपारी, तांदूळ, ह्या गोष्टी आपण पुढच्या वेळेस परत वापरायच्या. ह्या काही टाकून द्यायच्या नाहीयेत. 11 मंगळवार ही गोष्ट बदलायची नाहीये. तसंच प्रत्येक वेळेवरती आता थोडं थोडं तांदूळ वाहून घेणार आहोत. आणि शक्यतो तर झालं तर नाही का म्हणजे उपवास तुम्ही तुमच्या इच्छेनं धरावा. पण असं सांगण्यात येतं की उपवास जो आपण 11 मंगळवारचा काळोबाईसाठी धरतो तो आपला म्हणजे एका फळावरती पाहिजे. म्हणजे आपण फराळाचं करायचं नाही की खिचडी किंवा वरई वगैरे ह्या गोष्टी खायच्या नाही. एकच फळ खायचं आणि दर मंगळवारी तेच फळ खायचं. समजा आपण एखादं फळ चिक्कू धरलंय तर दर मंगळवारी फक्त चिक्कूचंच फळ खायचं, दुसरं फळ खायचं नाही. आणि आपण जी ओटी ठेवतो देवीला त्या ओटीमध्ये ते एक चिक्कूचं फळ ठेवून द्यायचं. म्हणजे आईसाहेबांपर्यंत ती ओटी पोहोचती. आणि ते फळ परत इतर दिवशी खायचं नाही, फक्त उपवासालाच मंगळवारी खायचं. असं एक फळ धरायचं. आणि दूध वगैरे अशा गोष्टी चालतील. चहा सोडायचा. आपण जोपर्यंत 11 मंगळवाराचा उपवास करतोय तोपर्यंत दर मंगळवारी चहाचा आपण त्याग करायचा आईसाहेबांसाठी. चहा आणि व्यसनं वगैरे करायची नाहीयेत. अशा पद्धतीने आईसाहेबांचा उपवास करायचा आहे. तर आता आपण इथं पूजा मांडत आहोत. तर कसं असतं आता ही पूजा मांडताना बरेच जण काय होतं, स्त्रिया ही पूजा मांडतात. महिलांनी ही पूजा मांडताना आता समजा तुमचे मंगळवाराचे उपवास चालू, तुम्ही ही पूजा मांडताय आणि एखाद्या मंगळवारी स्त्रीला अडचण आली तर कसं आहे, तुम्ही ही पूजा मांडायची नाहीये. त्या मंगळवारी फक्त उपवास धरायचा आहे. पण तुमचं जे काय व्रत असतं ते पुढच्या मंगळवारपासून परत तुम्ही हे करायचे. म्हणजे समजा तुमच्या आधी 3 मंगळवार झाले, 4थ्या मंगळवारी तुम्हाला अडचण आली तर 5व्या मंगळवारी तुम्हाला पूजा मांडायची आणि तो 4था मंगळवार धरायचा आहे. परत म्हणजे जो मधला तुम्ही मंगळवार धराल त्या दिवशी तुम्ही जर पूजा नाही मांडली तर तो मंगळवार तुमचा मोजला जाणार नाही. नक्कीच तुमच्या घरादारामध्ये तुमची जी काही इच्छा आकांक्षा पूर्ण होणार असतील त्या पूर्ण होतील. जे काही तुमचे अडलेले कामं असतील ते रांकीला लागतील. तुमच्या कामधंद्यामध्ये यश बरकता मिळेल आणि तुमच्या लक्ष्मीला भरभराट येईल. तुमच्या कामधंद्यामध्ये जे काय कोण विरोधात जात असेल तुमच्या, त्यांची मनं तुमच्या बाजूने वळतील आणि तुमची कामं होतील. अशा पद्धतीने तुम्ही 11 मंगळवारचे उपवास करा. नक्कीच तुम्हाला काही ना काही फरक जाणवेल. नक्कीच आई काळूबाई तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमची कामं होतील. पहा किती सुंदर अशी आपण पूजा मांडून घेतलीये. तुम्ही देखील अशीच पूजा मांडावी. आणि असं काही नाहीये की दर मंगळवारी
की पुरणपोळीचाच तुम्ही स्वयंपाकाचा नैवेद्य आईसाहेबांना दाखवायचा आहे. तुमच्या इच्छेनं जर मंगळवारी आपल्या संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून आई काळूबाईची नमो दिव्यवाच्या आरती ही तुम्ही घ्यायची आहे. आपल्या घरात सगळे माणसं गोळा करून तेवढी आरती घेऊन आईसाहेबांचे आपलं नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य भाजी भाकरीचा असेल तरी चालतो. आईसाहेब त्याच्यावरती राजी खुशीनं तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान देतील. पहा, अशा पद्धतीने आपण पूजा मांडली. तुम्ही देखील अशा पद्धतीने 11 मंगळवाराचं व्रत करा. नक्कीच तुमचे कामं पूर्ण होतील. ओम काळेश्वरी.